महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र 15 जून 2025च्या प्रश्नपत्रिकेतील आज आपण पाहत आहोत प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो बरं? खालीलपैकी कोणते प्रतिकूल निवडीचे उदाहरण आहे? पर्याय ए, वापरलेली कार खरेदी करणे. पर्याय बी, आरोग्य विमा खरेदी करणे. पर्याय सी, उच्च गुणवत्तेचे उत्पादन खरेदी करणे. पर्याय डी, भांडवली बाजारात गुंतवणूक करणे. आता याचं उत्तर आहे पर्याय डी. तर प्रश्न काय विचारतो? प्रतिकूल निवड. प्रतिकूल निवड म्हणजे काय? अशी परिस्थिती जेथे खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये माहितीची असमानता असते. माहितीची असमानता म्हणजे काय? एका पक्षाकडे जास्त माहिती असते तर दुसऱ्या पक्षाकडे अपुरी माहिती असते. आता भांडवली बाजारात माहितीची असमानता काय? पर्याय उत्तर आपल्या भांडवली बाजारात गुंतवणूक करणे. तर भांडवली बाजारात काय होते की माहितीची असमानता याचा अर्थ असा की कंपनीची खरी आर्थिक स्थिती, कंपनीची खरी आर्थिक स्थिती, नफा तोटा, कर्जाची पातळी आणि भविष्यातील धोके यांची संपूर्ण व अचूक माहिती कंपनीच्या काय व्यवस्थापनाकडे असते. परंतु सामान्य गुंतवणूकदारांकडे ती माहिती अजिबात नसते किंवा अपुरी असते. गुंतवणूकदार जे असतात ते बाह्य माहिती किंवा जाहिराती किंवा अफवांवर आधारित निर्णय घेतो. तर व्यवस्थापनाला म्हणजे जो व्यवस्थापक असतो त्याला कंपनीची प्रत्यक्ष खरीखुरी माहिती असते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत किंवा अधिक जोखमीच्या कंपन्या ज्या असतात ना, ते शेअर्स विकण्यासाठी पुढे येतात. तर चांगल्या ज्या कंपन्या असतात, जे मजबूत असतात, त्या कंपन्या काय होतात, मागे राहतात. परिणामी काय होतं, की गुंतवणूकदार नकळत वाईट कंपनीमध्ये काय करतो, गुंतवणूक करतो आणि बाजारात काय करतो, जोखमीच्या कंपन्यांची निवड जास्त प्रमाणात होते. म्हणूनच भांडवली बाजारातील गुंतवणूक हे काय आहे, प्रतिकूल निवडीचे उदाहरण मानले जाते. त्यामुळे आपला पर्याय काय आहे? डी.